श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हे बघा पोह्याची रेसिपी. कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा आणि हे सगळं मी कट करून घेतले. पोहे घेतलेत. तर पोहे चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे. आता चांगले पाण्याने धुवून घ्यायचे पोहे. थोडेसेच बनवणारे, जास्त काही नाही. हे पोहे धुवून तयार आहेत. आणि आता शेंगदाणे चांगले लालसर भाजून घ्यायचे, चांगले लाल होईपर्यंत. हे बघा शेंगदाणे भाजून झालेत आपले. आता कांदा टाकून घेऊ. त्याच्या आधी मी तेल आणि जिरे मोहरी टाकली थोडी थोडी. कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे आपल्याला आता चांगला. त्यासाठी थोडंसं कांद्यामध्ये आपण आहे ना मीठ टाकू शकतो. परततो लवकर कांदा. आणि पोह्यात पण थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. त्याला लागतं मीठ चांगलं. हे मिक्स करून घ्यायचं पोहे अशा पद्धतीने, म्हणजे जास्त त्याला हे करायची गरज नाही नंतर. कांदा आपला परतते चांगला. नंतर मिरची, हिरवी मिरची टाकायची. कढीपत्ता टाकला. हळद आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी टाकायची. आता मीठ परत थोडंसं मीठ टाकायचं. तिथं आपण थोडंसंच टाकलं होतं, परत टाकलं त्याच्यामुळे. आता हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं. छान असे गरमागरम आपले पोहे तयार होणार आहेत. बघा किती छान कलर येतो आहे. असं हलवायचं. काय नाही, साधी सोपे हे मिक्स केलेले पोहे. शेंगदाण्याचे कलर किती छान आहे बघा तुम्ही. अशा पद्धतीने छान पोहे होतात. पावसाळ्याचं वातावरण आणि गरम गरम कांदा पोहे खूपच छान, मस्तच वाटतं बघा. किती छान कलर आणि हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावरून टाकली की असं वाटतं किती खाऊन किती नाही. गरम गरम कांदा पोहे सगळ्यांनाच आवडतात घरात. या तुम्ही पण खायला. कसे वाटले कमेंट करा. गरमागरम कांदा पोहे. बाय.